शेतकरी बंधू नमस्कार. आपल्या यूट्यूब चॅनलवरती सरचे स्वागत. तुम्हाला तर माहिती आहे आपला विशेष बारी महाराष्ट्रातील सर्वात मोठी 35 एकरात नर्सरी. आज दिनांक 7 एप्रिल 2026चा व्हिडिओ आहे. जट्रोपा लोडिंग. तर आता हे जट्रोपा लोडिंग चाललं आहे श्री धनाजी पाटील जे आपल्या गोकुळ दूध संघामध्ये सिनियर मॅनेजर म्हणून काम करतात. आता जो बंगला बांधलेला आहे त्या बंगल्याच्या फिनिशिंगला कंपाऊंडला सुपारीचा जो बेड असणार आहे त्याच्या बाजूला हा जट्रोपा लावायचा आहे. जट्रोपा जर म्हणलं तर अशा प्रकारची लूक देणारी लाल फुलं येणारी एकदम जबरदस्त वॉल कंपाऊंड जे होतं आणि ज्या झाडाला आपण कट मारल्यानंतर अशा प्रकारची फुलं येत राहतात. तर हे जे आपल्याला जट्रोपा लागवड आहे हे आपल्याला शोसाठी अशा प्रकारची फुलं येत असतात. तसेच दिसायला लूक चांगला येतो. हॉटेल असेल, मॉल असेल, त्याचबरोबर अपार्टमेंटच्या गार्डनमध्ये ह्याचा जास्त वापर केला जातो. तर अशा प्रकारचं गार्डनचं मटेरियल आपल्याकडं सर्व मिळत असतं. महाराष्ट्रातील सर्वात मोठी 35 एकरात नर्सरी, लांजामध्ये 32 एकरात नर्सरी, 250 कामगार, 40 कोटीची उलाढाल. तर बघू शकतो आपण ही जट्रोपाची जी रोपं आहेत 8x10 बॅग साईजला असतं. रोपाची किंमत ही आपल्याला 80 रुपयाला रोप बसतं. हे जट्रोपा लागवड जर म्हटलं तर वॉल कंपाऊंड हे चांगलं येतं. त्याचबरोबर गार्डनमध्ये आपण झाडाच्या बाजूला जर 2 फुटावरती गोल रिंगण करून हे जर जट्रोपा गोल पद्धतीने लावला तर ह्याचाही लूक चांगला येतो. अशा प्रकारची सर्व रोपं आपल्याकडे मिळत असतात. आणि आजचं लोडिंग जे चाललं आहे 7 एप्रिल 2026चा व्हिडिओ श्री धनाजी पाटील, सोडली खालसा, तालुका करवीर, जिल्हा कोल्हापूर, आपले परम मित्र आहेत. आणि त्याचबरोबर मित्रांनी जो बंगला बांधलेला आहे त्या बंगल्याच्या शोसाठी ख्रिस्त्याना, कोनोकर्पस, त्याचबरोबर इतरही फळझाडं आतल्या बाजूला घेतलेले आहेत. बघू शकतो लूक असा. यानंतर आपण दुसरा व्हिडिओमध्ये ख्रिस्त्याना लागवड ज्याचा लूक बदलतो पानाचा अशा प्रकारचंही लोडिंग करणार आहोत. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, जेणेकरून आपल्याला असे घर बसल्या व्हिडिओ पाहता येतील. त्याचबरोबर महाराष्ट्रातील सर्वात मोठी 35 एकरात नर्सरी, लांजामध्ये 32 एकरात नर्सरी, एक्झॉटिक फ्रूट, मसाल्याची रोपं, त्याचबरोबर शोची रोपं, गार्डन मटेरियल हे सर्व आपल्याकडे मिळत असतं. योग्य सल्ला, मार्गदर्शन, सर्व नियोजन. अधिक माहितीसाठी दिलेल्या नंबरला संपर्क करा. न विसरता चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. आपला देश शुभ असो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आता ह्यानंतर आपण कोनोकर्पसचा पण व्हिडिओ पाहतोय.